3 महिन्यांची प्रेग्नंट आहेस. हे मी तुझा नवरा म्हणून नाही, मॅटर्निटी होम चालवणारा एक प्रसूती तज्ज्ञ म्हणून सांगतो. होमाला फेरे घालताना चुकून मी तुझं मनगट पकडलं. तुझ्या नाडीच्या ठोक्यांवरून तेव्हाच मला कळलं होतं की तू प्रेग्नंट आहेस. आणि आता देखील तुझ्या नाडीचे ठोके स्पष्टपणे हेच सांगतायत की तू प्रेग्नंट आहेस. मला सांग, लग्नाच्या पहिल्या रात्री कोणी टीव्ही बघत बसतं का ग? कोणी सांगितलं तुम्हाला? विजय म्हणाला, त्यांनी स्वतः डोळ्यांनी बघितलं. ती थकली असेल म्हणून झोपली असेल लवकर. तुला लग्नात दिलेल्या वचनाप्रमाणे तुझ्या गुणदोषांसकट आणि न दिलेल्या वचनासकट म्हणजे तुझ्या पोटातील गर्भासहित स्वीकार. माझ्या आजी आजोबांना, मानसीला आज न उद्या हे सगळं कळणारच आहे. त्यांना काय वाटेल? माझे फ्रेंड्स, माझे कॉलिग्स, माझे बॉस आणि आपले नातेवाईक. मला फक्त तुला याची जाणीव आहे की नाही ते बघायचं, आणि जर ती नसेल तर करून द्यायची, आणि मी ती करून दिली. काहीतरी गडबड आहे नक्की. नानू मामा, तुम्हाला ना प्रत्येक गोष्टीचा संशय येत असतो. मी असं म्हटलंय का असंच असेल म्हणून? पण काहीतरी बिनसलंय नक्की. मला सांग, तुझं लग्न झालं त्या दिवशीचा मोहन आठव. तो असा निघून गेला होता का? नाही, मग त्या दळवींना चांगला कोळून प्यायलाय हा नानू. जरा कुठे बिनसलं की लगेच वास येतो मला. अगं बाई, तुम्ही नमस्कार. तुम्ही कधी आलात? आत्ता चालू. मी चहा टाकते. थांब ना, चहा बरोबर गरमागरम भजी करू? चालेल नाही? अहो नको नको, आम्ही आता लगेच निघणारच आहोत. मुद्दाम कशाला आमच्यासाठी? आओ 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 माझं ऐका. ही काय खास तुमच्यासाठी म्हणून नाही करत आहे. सकाळीच बोलणं चाललं होतं भजीवरून, त्यात तुम्ही आलात. सगळी जण मिळून खातील. काय आहे, आम्ही ठाण्याला चाललो होतो परत. म्हटलं एकदा सगळ्यांना भेटून जावं. उत्तम केलं. मोनिकालाही वाटत असेल तुम्हाला भेटावं. हो ना, पण आता काय फोन आहे, आठवण आली की बोलूच फोनवर. पण मग आत्ता बसा ना गप्पा मारत. मोनिका, अहो नको नको, त्यापेक्षा ती मदत करेल ना तुम्हाला. हो ना, मी मदतीला येते ना. मोनिका राहू दे. मी आणि अलकाबाईनी आहोत ना, आम्ही बघून घेऊ. तू बस. चला बाई, आलोच. आलेच. नमस्कार. नमस्कार. नाही, बसा बसा. काय म्हणताय? तुम्हाला दुकानात बघितलं, म्हटलं जाऊन भेटावं. काय कसं काय? ठीक आहे. ठाण्याला जायला निघालो होतो. एक मोठं कार्य पार पडलं, पण तुमच्यामुळे ते सगळं सहज सुलभ झालं. आता काय, एका नातीला उजवलं, एका जबाबदारीतून मोकळा. खूप हलकं वाटते हो. माझ्या मुलाला शब्द दिला होता मी. अहो तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही काळजी करू नका.
बघा तुमची नात म्हणजे आमची मुलगी आहे एवढं लक्षात ठेवा बस. ते बघतोच आहोत आम्ही. फार प्रेम करता तुम्ही मोनावर. अगदी नशीब काढलं बघा पोरीने. हो येस, खूप गुणाची आहे ती. मग आता घरातला एक माणूस एकदम कमी झालं म्हटल्यानंतर तुम्हालाही थोडं जाणवत असेलच नाही का? चालायचंच. पण मोनिका या घरात आहे याचा सुद्धा खूप आनंद होतोय. आणि अहो, ही दुसरी नात आहे ना, तिच्यासाठी जगायचं आता. हो, आम्ही दरवाजे बंद करणार नाही आहोत. तुम्ही केव्हाही तुमच्या नातीला घेऊन जाऊ शकता. आजी, आम्ही आमच्या खोलीत जाऊ का? हो, जा गप्पा मारत बस. ये तुला एक गंमत दाखवायची थांब इकडेच. वाव, मस्त आहे ग तुमची रूम. आवडली ना? खूप. अजून एक गंमत दाखवायची. काय ग? बघ. वाह, शिमला अँड ऑल. टू मच. आय नो. ऍक्च्युली ना मला थायलंड किंवा सिंगापूरला जायचं होतं, बट आय थिंक शिमला इज ओके. ते जाऊ दे ग, जाताय ना हनीमूनला. बघ, मी म्हटलं होतं ना तुला सगळं नीट होईल. धीर धर म्हणून. यू आर राईट. आय होप सगळं नीट होईल. हे बघ, थोडा नर्वसनेस तर असणारच ग. आफ्टर ऑल अरेंज्ड मॅरेज आहे ना. बट डोंट वरी, विक्रांत खूप चांगले वाटतात. ही इज अ रिअली नाईस गाय अँड यू विल बी व्हेरी हॅपी. आत्या, तुम्ही कशाला आलात चहा घेऊन? जाऊ का परत? नाही, म्हणजे मला हाक मारली असती तर मी चहा घ्यायला खाली आले असते. हो ना. तेवढाच एक जिना नको ना तुला चढायला? म्हणून आणला चहा तुम्हा दोघींसाठी. त्यात काय बिघडलं? तुम्हा बहिणींचं काही गॉसिप चाललं नव्हतं ना? आय होप आय हॅव नॉट डिस्टर्ब यू. नाही आत्या, आम्ही जनरल गप्पा मारत होतो. ताई आणि विक्रांतसाठी गीता काकींनी हे हनीमून पॅकेज दिलंय ना, तेच बघत होतो. अच्छा, हनीमून का? आत्या, आमचा चहा घेऊन झाला की मी कप घेऊन खाली येते. बरं, तुमचं चालू द्या. ती कौतुक करतात ग ताई तुझं इथे. आय एम सो हॅपी. आणि निर्मला आत्या तर किती हुशार आहेत ना ग. मस्त आहे ग त्यांची पर्सनॅलिटी. हो ग, खरंच. मग तयारी सुरू केली की नाही? हनीमून पॅकिंग? नाही, अजून नाही सुरू केली. करेन मी हळूहळू. ए, अशी काय सिरियस होतेस? हे बघ, आता या तुम्ही शिमलाला जाऊन, मग सांग ना तुझ्या हिरोला पॅरिसला घेऊन जायला. 3 months have passed. त्यानंतरचा प्रत्येक महिना तू कितीही लपवलंस तरी दिसायला लागला. नक्की नाव काय तुमचं? नाही म्हणजे मोनिका देशपांडे. डॉक्टर, मला मूल नकोय.